धन्यवाद. खरं तर महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासन या अंतर्गत उद्योग व्यवसायांना खरं तर शासनाच्या माध्यमातून इत्थंभूत माहिती असेल, कुठलंही सहकार्य करायचं असेल तर एक आदर्श आणि कर्तबगार अधिकारी भेटणं त्यासाठी खूप गरजेचं असतं. म्हणून आज आपल्या सगळ्यांना विशेषतः संबोधित करण्यासाठी, सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी एक कर्तबगार आणि कर्तृत्ववान अधिकारी कसा असावा याचं जिवंत, ज्वलंत आणि उत्तम उदाहरण द्यायचं म्हटलं तर आपल्या सगळ्यांना या ठिकाणी संबोधित करतायत महाव्यवस्थापक पुणे जिल्हा उद्योग केंद्र महाराष्ट्र शासन. टाळ्यांच्या गजरात स्वागत करू पीडी रेंदाळकर सरांचं. सरांना विनंती करतो आम्हा सर्व उद्योजकांना आपण या ठिकाणी मार्गदर्शन करावं. गुड इव्हनिंग. महाराष्ट्र राज्य व्यावसायिक संघटनेच्या वतीनं आयोजित केलेल्या आजच्या या महाराष्ट्र राज्य व्यावसायिक व उद्योजक पुरस्कार 2023 या कार्यक्रमासाठी माझ्याबरोबर व्यासपीठावर असलेले इतर मान्यवर पाहुणे, या कार्यक्रमाच्या आयोजक संयोजिका तृप्ती गणमटे रमाणे मॅडम, आपण सर्व या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले पुरस्कार विजेते, तसेच आमच्या लघुउद्योग संघटनेचे आवर्जून उपस्थित असलेले बेलसरे साहेब आणि उपस्थित सर्व बंधू भगिनींनो, देहू आणि आळंदीच्या अत्यंत पवित्र अशा तीर्थक्षेत्राच्या सानिध्यात वसलेली ही पिंपरी चिंचवड उद्योगनगरी आणि त्या उद्योगनगरीमध्ये होत असलेल्या या कार्यक्रमाला अशा या उल्लेखनीय वैशिष्ट्यपूर्ण असा वर्षाच्या सुरुवातीच्याच सोहळ्यामध्ये मला उपस्थित राहण्याची संधी तृप्ती मॅडमने दिली, त्याबद्दल मी संयोजकांचा आभार मानतो. हा कार्यक्रमाचं स्वरूप पाहिल्यानंतर, त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर मी या बाबतीत थोडंसं अशा उद्देशानं उपस्थित राहायचं ठरवलं की आपण ह्या जिल्ह्यामध्ये जे काही औद्योगिक वातावरण निर्माण केलेलं आहे, तर आपण पुरस्कार विजेत्यांच्या या सोहळ्याच्या माध्यमातून, त्या पुरस्कार विजेत्यांच्या माध्यमातून इतर सर्वांपर्यंत ते पोचावं. पुरस्कार कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या प्रेक्षक वर्गाकडून, उपस्थितांकडून ते सर्वांपर्यंत पोचावं, अशा प्रकारच्या उद्देशानं मी आज आपणाशी हितगुज करतो आहे. तसं पाहिलं तर महाराष्ट्र राज्याच्या उद्योग विभागामध्ये काम करताना आम्हाला अभिमान वाटतो एक अधिकारी म्हणून की महाराष्ट्र राज्य हे भारतातील सर्वात औद्योगिकदृष्ट्या प्रगत राज्य आहे आणि त्याची काही इंडिकेटर आहे, मापदंड आहेत. महाराष्ट्रामध्ये भारतातील सर्वाधिक गुंतवणूक औद्योगिक क्षेत्रामध्ये झालेली आहे. महाराष्ट्रामध्ये औद्योगिक क्षेत्रामध्ये सर्वात जास्त रोजगार निर्मितीसुद्धा झालेली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र हे देशामध्ये निर्यात करणारं प्रथम क्रमांकाचं राज्य आहे आणि महाराष्ट्रामध्ये आंतरराष्ट्रीय जी विदेशी गुंतवणूक आहे, परकीय गुंतवणूक आहे, ती सर्वात जास्त महाराष्ट्रामध्ये होते. तर हे महाराष्ट्राचं बलस्थान आहे. महाराष्ट्रामध्ये विविध पातळीवर जे आत्तापर्यंत निर्णय घेतले गेले, औद्योगिक विकासासाठीचे जे काही धोरणं अवलंबली गेली, त्याचाच परिपाक म्हणून महाराष्ट्र हे देशातील क्रमांक 1चं औद्योगिकदृष्ट्या प्रगत राज्य झालेलं आहे. आता हे असं असलं तरीसुद्धा पुणे आणि पुणे परिसर हे एक वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे की जे भारतामध्ये पुणे हा जिल्हा
सर्वाधिक औद्योगिक गुंतवणूक असलेला आणि सर्वाधिक औद्योगिकदृष्ट्या विकसित असलेला देशातील क्रमांक 1चा जिल्हा आहे. आणि म्हणून अशा जिल्ह्यामध्ये अशा औद्योगिक विकास झालेल्या इकोसिस्टीममध्ये काम करताना माझ्यासारख्या अधिकाऱ्याला खरंच अभिमान वाटतो. आता मग त्यामुळे जबाबदारी वाढते आणि जबाबदारीची जाणीव ठेवून या बाबतीचं कार्य करावं लागतं. वैशिष्ट्य असं की ही जी वेग आहे, हा विकासाचा वेग, औद्योगिक विकासाचा वेग हा आपल्याला वाढवत न्यायला पाहिजे. ग्राफ जो आहे इंडस्ट्रियल ग्रोथचा ग्राफ हा वाढता ठेवला पाहिजे आणि पुणे जिल्हा, पुणे परिसर, पुणे विभाग आणि इतर ह्याच्यामध्ये फार मोठी तफावत निर्माण करून ठेवायची, जेणेकरून आपल्याला अजून वेगानं ह्या इकोसिस्टीमला स्ट्रेंथन करून अर्थव्यवस्था, औद्योगिक आणि आर्थिक अर्थव्यवस्था आणि त्यातून रोजगार निर्मिती आणि अपलिफ्टमेंट ऑफ कॉमन मॅन. शेवटी काय आहे, लोकशाही व्यवस्थेमध्ये, कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेमध्ये शेवटी ह्या संपूर्ण व्यवस्थेमध्ये सामान्य माणूस आणि त्याचं जीवनमान उंचवण्याचं जे अंतिम ध्येय आहे, त्या अंतिम ध्येयाच्या दृष्टीनंच ही सगळी वाटचाल आहे. औद्योगिक विकास कशासाठी पाहिजे, तर औद्योगिक विकासामुळं औद्योगिक गुंतवणूक होते, रोजगार निर्मिती होते आणि वैशिष्ट्य असं आहे की सूक्ष्म आणि लघु उद्योग जो आहे तो लघु उद्योग जास्तीत जास्त लोकांना रोजगार देतो. जर आपण डेटा पाहिला भारताचा तर त्याच्यामध्ये मोठे उद्योग, अतिविशाल उद्योग आणि लघु आणि सूक्ष्म उद्योग ह्याचा जर तुलना केली तर सर्वाधिक रोजगार निर्माण करणारं जे क्षेत्र आहे ते लघु आणि सूक्ष्म उद्योग आहे. कारण 5 ते 10 लाखापर्यंतची गुंतवणूक करून आता काही बऱ्याच उद्योजकांनी, व्यावसायिकांनी आपल्या पुरस्कार विजेत्या उद्योग व्यवसायाचं स्वरूप सांगितलं. 5 ते 10 लाखापर्यंत, 15 लाखापर्यंत, 20 लाखापर्यंत अशा प्रकारच्या कमी गुंतवणुकीमध्ये रोजगार निर्मिती, तो स्वतःचा प्रश्न सोडवतो रोजगाराचा, सेल्फ एम्प्लॉयड होतो, स्वयंरोजगार निर्माण करतो आणि त्याचबरोबर किमान 2 ते 3 किंवा 4 अशा लोकांना रोजगार देतो. त्यामुळे काय होतं की बँकेने जर 15 लाख रुपये कर्ज दिलं, त्यातलं त्याचं स्वतःचं मार्जिन जर 25% जरी धरलं किंवा 10% धरलं तर 10 ते 12 लाख रुपये कर्ज एखाद्या वित्तीय संस्थेकडून मिळाल्यानंतर त्याचा थेट इफेक्ट ग्राउंडवर काय होतोय, तर त्याची स्वतःचा रोजगाराचा प्रश्न सुटतो, 4 लोकांना रोजगाराचा प्रश्न सुटतो डायरेक्ट. आता ह्याच्यामध्ये 2 संकल्पना आहेत. रोजगार निर्मिती 2 प्रकारे होते. एक थेट रोजगार निर्मिती, जे उद्योगामध्ये जे कामगार एम्प्लॉय केले जातात, ज्यांना नोकरी दिली जातात तो रोजगार, आणि अप्रत्यक्ष रोजगार जे इतर लोकांना त्याच्यामुळे रोजगार मिळतो. फॉर एक्झाम्पल आता एकाचा प्रश्न सुटला, 4 लोक कामगार आले, परंतु त्या सगळ्याचे कच्चा माल वाहून नेण्यासाठी जर ट्रान्सपोर्ट ऑपरेटर असतील, पक्का माल वाहून नेण्यासाठी ट्रान्सपोर्टर असतील, ट्रेडर असतील, त्यांनी वस्तू तयार केलेलं जे काही ट्रेडर असतील, त्या ट्रेडरकडे काम करणारे लोक असतील, तर ह्याची रोजगार निर्मिती दुप्पट असते. म्हणजे जर 4 लोकांना थेट रोजगार निर्माण झाला असेल तर 8 लोकांना अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होतो. म्हणजे काय होतं, ते 10 ते 12 लाख रुपये गुंतवणुकीमध्ये उभा राहिलेला एखादा व्यवसाय किंवा उद्योग हा थेट 5 लोकांचे आणि त्याच्या व्यतिरिक्त किमान 8 लोकांचे, म्हणजे 8 आणि 5 13 लोकांचा रोजगाराचा प्रश्न सुटला. तर 13 लोकांचा रोजगाराचा प्रश्न सुटला तर प्रत्येक कुटुंबामध्ये जर 4 व्यक्ती जर आपण गृहीत धरल्या तर 13 व्यक्तींच्या 4 लोकांचा म्हणजे 13 चौक 52 लोकांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न हा केवळ आणि केवळ 12 ते 15 लाख रुपये कुणीतरी एका वित्तीय संस्थेनं कर्ज दिल्यामुळे सुटतो. तर असा हा कॅस्केडिंग इफेक्ट आहे. आणि म्हणूनच सूक्ष्म आणि लघु उद्योगाला अधिकाधिक उत्तेजन, अधिक प्रोत्साहन देण्याचं केंद्र आणि राज्य शासनाचं धोरण आहे. कारण रोजगार निर्मिती त्यातून होते. दुसरं एक पॅरामीटर असं आहे की निर्यातचा क्वांटम जो आहे तो निर्यातसुद्धा सूक्ष्म लघु उद्योगाकडूनच जास्त होते मोठ्या आणि याच्या तुलनेमध्ये. आणि त्याचबरोबर सस्टेनेबल जो रोजगार आहे तो त्याच्यामध्ये मिळतो. पुणे परिसरामध्ये जवळपास 2.5 लाख लघु उद्योग कार्यरत आहेत. आता हे रजिस्टर्ड आहेत, रजिस्ट्रेशन ही कंपल्सरी नाही. अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये जर विचार केला तर किमान 7.5 लाख उद्योग आणि व्यवसाय यामध्ये काम करतात. म्हणजे जवळपास 10 लाख उद्योग हे आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये कार्यरत आहेत आणि त्यातून किमान 40 लाख लोकांना पुणे जिल्ह्यामध्ये रोजगार उपलब्ध होत आहे डायरेक्ट. आणि त्याच्या प्रमाणामध्ये 1,20,00,000 इतक्या लोकांचा इनडायरेक्ट रोजगार, जे बाकीचे ट्रान्सपोर्ट ऑपरेटर वगैरे सगळ्या येतात.
तर त्यामुळे ह्यावर अवलंबून असलेलं जे मनुष्य जीवन आहे ते फार मोठं आहे आणि म्हणून ही जी इकोसिस्टीम आहे, ही जी व्यवस्था आहे, ही व्यवस्था टिकवून ठेवण्याची आमच्यासारख्या अधिकाऱ्यांवर फार मोठी जबाबदारी निर्माण होते. तर ह्यासाठी परवाच आमच्या भारत सरकारच्या नीती आयोगासमोर आपल्या जिल्ह्याचं प्रेझेंटेशन झालं, सादरीकरण झालं. भारतातून आपला एकमेव जिल्हा निवडला गेला होता नीती आयोगाकडून भारत सरकारच्या. नीती आयोग हे माननीय पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली काम करतं आहे आणि भारताच्या पुढच्या अर्थव्यवस्थेच्या ज्या दिशा आहे ती दिशा ठरवण्यासाठी, धोरणं ठरवण्यासाठी काम करतं आहे. तर परवाच गेल्या 2 आठवड्यापूर्वी आपल्या जिल्ह्याचं सादरीकरण नीती आयोगाचे उपाध्यक्ष, त्याच्यानंतर कॅबिनेट सेक्रेटरी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, त्यानंतर सर्व राज्यांचे मुख्य सचिव, सर्व राज्यांचे काही महत्त्वाचे उद्योगाशी संबंधित जे सेक्रेटरी, सर्व जिल्हाधिकारी कार्यालय, असे जवळपास फार मोठ्या संपूर्ण देशव्यापी ह्या व्यासपीठावर आपल्या जिल्ह्याचं मॅन्युफॅक्चरिंग हा जे बलस्थान आहे, स्ट्रॉंग होल्ड आहे, त्याच्यावर आपलं सादरीकरण झालं. आणि आपण काय ॲक्च्युली इथे कशा पद्धतीनं हा औद्योगिक विकास मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये पुणे हे ग्रोथ स्टोरी काय आहे हे आपण नीती आयोगासमोर सांगितलं की जेणेकरून सर्व देशामध्ये ते प्रेरणादायक ठरेल, संपूर्ण देशामध्ये त्यातून काही आदर्श निर्माण करून त्याच्यातून काही गोष्टी शिकल्या जातील आणि ते रिप्लिकेट होईल, इतर जिल्ह्यामध्येही अशी ग्रोथ स्टोरी निर्माण होईल. तर त्यांनी 4 ते 5 राज्याची निवड केली होती. महाराष्ट्रातून पुणे मॅन्युफॅक्चरिंग, गुजरातमधून डिजिटायझेशन असा एक जिल्हा होता, मध्य प्रदेशमधून ॲग्रिकल्चरसाठीचा एक जिल्हा होता, कर्नाटक आणि तमिळनाडूमध्ये काही योजनांची अंमलबजावणी केलेल्या काही सक्सेसफुल होते आणि आपण ते मांडलं. तर त्याच्यामध्ये त्यांनी वैशिष्ट्यपूर्ण असं उल्लेख केला की नीती आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आपल्या राज्याच्या महाराष्ट्र शासनाच्या मुख्य सचिवांना आपलं सादरीकरण झाल्यानंतर 5च मिनिटात व्हॉट्सॲपवर एस केला की आपलं सादरीकरण आणि आपली ग्रोथ स्टोरी ही इन्स्पायरिंग आहे, आपली ग्रोथ स्टोरी आपण जे करताय हे संपूर्ण देशाला प्रेरणादायक आहे. तर आपण काय केलं, आपण त्याच्यामध्ये काय मांडलं, तर आपण ॲक्च्युली कशा प्रकारे इकोसिस्टीम इथं डेव्हलप केलेली आहे. तर त्यामध्ये असं आहे की आपण उद्योजकांच्या अडीअडचणीसाठी एक व्यासपीठ जिल्हा उद्योग मित्र स्थापन केलेलं आहे आणि जे काही अडचणी, कारण लघुउद्योगाला फार मोठ्या चॅलेंजेस, आव्हानांना सामना करावा लागतो. वेळोवेळी त्यांना टप्प्याटप्प्यावर आर्थिक अडचणी, मार्केटिंगच्या अडचणी, काही धोरणात्मक बदल झाल्यामुळे अडचणी, अशा विविध वादळांना सामोरं जात लघुउद्योजक आपला उद्योगाचा जो तारू आहे, हे जे होडी आहे, ही अशा समुद्रामध्ये पुढे नेत असतो. आणि अशावेळी आमच्या यंत्रणेमार्फत अशा प्रकारच्या ज्या काही विपरीत प्रसंग आहेत, त्या विपरीत प्रसंगातून अगदी पेरेंटल केअर, पालकत्वाच्या भावनेतून अशा प्रश्न सोडवण्यासाठीचं एक व्यासपीठ आपण जिल्हा उद्योग मित्राच्या माध्यमातून उभा केलेला आहे. ते एक व्यासपीठाचं आम्ही त्यांना सांगितलं की दिस इज द फोरम की जिथं आपण हे अडीअडचणी सोडू. नवीन जे काही उद्योजक उभा राहत आहेत त्याच्यासाठी आपल्याकडे पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम आणि मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अशा 2 योजना आहेत, ज्यामध्ये आपण नवीन उद्योजक घडवण्यासाठी त्यांचे अर्ज बँकेकडे पाठवतो. त्यांचं फार कमी स्वतःचं कॉन्ट्रिब्युशन 5 ते 10%, त्याच्या आधारावर 90% कर्ज त्यातून मिळतं आणि त्यामधून अनुदान हे त्यांना दिलं जातं. 25 ते 35% अनुदान आपण देतो आणि छोट्या उद्योजक जे आहे, मी सांगितलं त्याप्रमाणे, जो स्वतःचा पण रोजगारचा प्रश्न सोडवेल आणि त्या व्यतिरिक्त जे इतर डायरेक्ट प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती करेल, अशा प्रकारच्या योजना आपण राबवतो. नवीन सुशिक्षित बेरोजगार, नवीन वाटचाल करणाऱ्या, नवीन उमेद असलेल्या लोकांसाठी. आता जे उद्योजक घडलेले आहेत आणि ज्या उद्योजक एका ठिकाणी एकत्र आलेले आहेत आणि एकाच प्रकारचे उद्योग करतात, तर त्या उद्योजकांची जी आर्थिक कुवत आहे ती आर्थिक कुवत फार कमी असते. मी म्हटलं तर 15 लाख 20 लाख, जास्तीत जास्त इंजिनिअरिंग उद्योग असेल, काही बाकीचे इलेक्ट्रॉनिक्स वगैरे असेल तर 1 कोटी 2 कोटीपर्यंतचा इन्व्हेस्टमेंट करून उद्योग सुरू केलेल्याचे जे आर्थिक कुवत आहे ती कमी आहे. आणि मोठ्या उद्योगांकडे फार मोठी यंत्रसामुग्री आहे. त्यांच्या स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी आम्ही समूह विकास योजना राबवतो केंद्राच्या मार्फत. समूह विकास, एकाच प्रकारचे उद्योग करणारे जे उद्योजक आहेत त्यांना एकत्र करून 50, 100, 150 यांना आपण एकत्र करतो
तुम्हाला कुठली मशिनरी ॲडव्हान्स पाहिजे जी तुम्ही स्वतःच्या बळावर घेऊ शकत नाही, आर्थिक कुवतीवर घेऊ शकत नाही, अशी मशिनरी आपण केंद्र आणि राज्य शासनाच्या अनुदानातून आपण उपलब्ध करून देऊ. तर अशा प्रकारे आपण जवळपास ह्या जिल्ह्यामध्ये ही योजना सुरू होऊन बरेच वर्ष झाली, गेली 10 ते 12 वर्ष झाली. एकच उद्योग समूह आपण इथे स्थापन केला होता. पण मी आल्यानंतर ह्याच्यामध्ये जरा मी जास्त विश्लेषण केलं की ह्याची आपल्याला गरज आहे की हे टिकले पाहिजेत. स्पर्धेमध्ये कधी टिकणार? जर 1 कोटी आणि 2 कोटीची मशीन घेऊन 50 कोटी इन्व्हेस्टमेंट केलेल्या मोठ्या उद्योजकांबरोबर जर त्याला या मार्केटमध्ये टिकायचं असेल तर आपल्याला त्यांना एकीचं बळ निर्माण करावं लागेल. आणि औद्योगिक समूहासाठीचं मध्यवर्ती समूह विकास केंद्र स्थापन करावं लागतं. समूह विकास केंद्र म्हणजे काय? तर एका ठिकाणी सेंट्रलाइज प्लेसला आपण एक अशी फॅसिलिटी उपलब्ध करून देतो की जी हे लघुउद्योजक आपल्या स्वतःसाठी वापरू शकतात. सामूहिक मालकीची असते, ती केंद्राच्या आणि राज्याच्या अनुदानातून निर्माण होते. तर अशा प्रकारे आपण ह्या जिल्ह्यामध्ये जवळपास केंद्राच्या योजनेतून 7 औद्योगिक समूह प्रस्तावित केलेले आहेत. त्यातले 2 औद्योगिक समूहाचं अंतिम टप्प्यामध्ये केंद्र शासनाची मंजुरी मिळालेली आहे. विशेषतः एक हायटेक क्लस्टर आपण केलं, ज्याच्यामध्ये नुसतं कटिंग टूल, केवळ आणि केवळ इथे जे इंजिनिअरिंग उद्योग आहे, ऑटो कंपाऊंडचा उद्योग आहे, त्याच्यासाठी लागणारे कटिंग टूल जे आहे ते कटिंग टूल करणारे उद्योजक आम्ही 50 ते 60 एकत्र केले. आणि त्यांना लागणारे ॲडव्हान्स्ड मशिनरी जे आहे ते पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपच्या अंतर्गत, म्हणजे त्यांचं स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन 20% आणि 80% अनुदान शासनाचं, जेणेकरून एका मध्यवर्ती ठिकाणी सर्व उद्योजक आपलं काम घेऊन येतील आणि ती मशिनरी त्यांना उपलब्ध होईल, जेणेकरून मोठ्या उद्योगाच्या स्पर्धेमध्ये ती टिकून राहतील. आता ह्याच्यानंतर राज्याच्या सुद्धा काही योजना आहेत. राज्याच्या योजनेमध्ये सुद्धा आपण अशा औद्योगिक समूह जवळपास 4 ते 5 औद्योगिक समूह आपण त्याच्यावर काम करतोय आणि त्याच्यावर सुद्धा पुढे काम सुरू झालेलं आहे. दुसरं एक रबर क्लस्टर आपण केलेलं आहे केंद्राच्या योजनेमध्ये. त्यानंतर आता एक एन्व्हायरमेंट फ्रेंडली आपण आर्टिफिशियल वाळू, जेणेकरून आपल्या नद्या टिकल्या पाहिजेत, पर्यावरण टिकलं पाहिजे. त्याच्यानंतर ज्यामध्ये जे आवश्यक असलेलं जे काही पुढच्या आपल्या पिढ्यांसाठीचं जे पर्यावरण आहे हे वातावरण टिकलं पाहिजे, त्यासाठी एक इको फ्रेंडली असं पण आपण करतोय. त्याच्यानंतर आपण एक्सपोर्ट प्लॅन केलेला आहे ह्या जिल्ह्यामध्ये. तर हा जिल्हा इतका निर्यातक्षम आहे, ह्या जिल्ह्यातून एवढी निर्यात होते, तर त्यामुळं ह्या जिल्ह्यातून निर्यात वाढली पाहिजे आणि अर्थव्यवस्थेला अधिक चालना मिळाली पाहिजे, परकीय चलन मिळालं पाहिजे. भारताच्या अर्थव्यवस्थेला आपल्या माध्यमातून ह्या परिसराच्या आणि ह्या जिल्ह्याचे कसं हातभार लागेल, याच्यासाठी आपण डिस्ट्रिक्ट एक्सपोर्ट ॲक्शन प्लॅन म्हणजे जिल्ह्याचा निर्यात आराखडा तयार केलेला आहे. त्या निर्यात आराखड्यामध्ये आम्ही काय केलं, तर आता आपण कुठे आहोत, आता कुठल्या प्रॉडक्टचं एक्सपोर्ट इथं होतं आहे आणि आम्ही थ्रस्ट सेक्टर निवडले की कुठल्या क्षेत्रामध्ये कुठल्या प्रॉडक्टला आपल्याला सपोर्ट करावा लागेल. त्याच्यामध्ये आम्ही मग ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग घेतलं, इलेक्ट्रॉनिक्स घेतलं, फूड प्रोसेसिंग घेतलं, IT इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी तर आपल्याकडे आहेच, आणि त्याबरोबर ह्या क्षेत्रामध्ये कसं निर्यात वाढेल याच्यासाठीचा एक आराखडा केला. त्यासाठी आराखडा करताना निर्यातीसाठी लागणारं जी इन्फ्रास्ट्रक्चर आहे, ते इन्फ्रास्ट्रक्चरसाठी आम्ही सर्व ह्या सगळ्या यंत्रणांशी बोललो. PMRDA हे यंत्रणा अत्यंत महत्त्वाची आहे, जी ह्या सगळ्यामध्ये अत्यंत उपयुक्त असं काम करत आहेत. इनर आणि आउटर रिंग रोड हे PMRDA करत आहे. त्याचबरोबर मॅन्युफॅक्चरिंग हब्स PMRDA आपल्या ह्या जिल्ह्यामध्ये करत आहे, जेणेकरून इनर अँड आउटर रिंग रोड आणि मॅन्युफॅक्चरिंग हब जे PMRDA करणार आहे त्याचा उपयोग थेट आपल्या उद्योगाला होईल. आम्ही त्यांना सजेस्ट केलं की MIDC एरियाज जे आहेत आपल्या परिसरातल्या, त्या सगळ्या रिंग रोडला 4 लेननं जोडा आणि ॲप्रोप्रिएट ठिकाणी, अगदी योग्य ठिकाणी त्यांना नोड द्या, कनेक्ट द्या, जेणेकरून आमचा जो उद्योगातलं जे माल वाहतूक आहे ती थेट रिंग रोडने बाहेरच्या ठिकाणी जाईल आणि ट्रॅफिक कंजेशन वाचेल. चाकण, तळेगाव आणि रांजणगाव हा जो इंडस्ट्रीयल कंजेशनचा बेल्ट आहे, त्याच्यामध्ये आम्ही MSRDAशी बोललो आणि त्यांना सांगितलं की काही फ्लायओव्हर्स आणि ही कनेक्टिव्हिटी अशी पाहिजे की खालचे जे ट्रॅफिक, जे पॅसेंजर ट्रॅफिक आहे, त्या पॅसेंजर ट्रॅफिकला कुठेही अडथळा न येता आपलं जे गुड्स ट्रान्सपोर्ट आहे, जे इंडस्ट्रीयल ट्रान्सपोर्ट आहे, ते आपल्याला हे करावं. आणि ते सुद्धा 2 प्रोजेक्ट आपल्या ह्या तळेगाव, चाकण आणि रांजणगाव हा परिसर जोडणार आहे. तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहेच की पुणे नाशिक हे सुद्धा अपलिफ्ट रोडनी जोडलं जाणार आहे आणि तो ट्रॅफिक पूर्णपणे चाकणपर्यंत कोणताही पॅसेंजर खाली ट्रॅफिकला कंजेशन राहणार नाही आणि थेट तो याच्यापर्यंत आपल्याला आळेफाट्यापर्यंत आपल्याला इलेव्हेटेड रोडपर्यंत जोडला जाणार.
त्याचबरोबर पुणे औरंगाबादमध्ये जे ट्रॅफिक कंजेशन वाघोली आणि त्या परिसरामध्ये केसनंद वगैरे परिसरामध्ये दिसतंय, त्याच्यासाठी सुद्धा आम्ही काही प्रोजेक्ट सजेस्ट केले आणि ते सुद्धा आता हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया करते. पण ह्याच्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुणे टू JNPT हा जो आता एक्सप्रेसवे पुणे मुंबई आहे, तर त्याच्यावर ॲक्च्युअली कंटेनर ट्रॅफिक इतकं आहे की पॅसेंजर ट्रॅफिकला आम्ही त्यांना सांगितलं की पुणे टू JNPT हे डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर करा. फक्त आणि फक्त माल वाहता आपली जी निर्यात होणारे जे काही कंटेनर आहेत त्याचा आपल्याला एक डेडिकेटेड रोड 6 लेन हा पुणे टू JNPT केला पाहिजे. हे हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाकडं तो DPR सबमिट झालेला आहे. दॅट इज अंडर कन्सिडरेशन. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया लवकरच त्याच्यावर काम सुरू करेल आणि एक्सप्रेस हायवेला पॅरलल तुम्हाला एक केवळ आणि केवळ मालवाहक कॉरिडॉर आपल्याकडून. बरं, ह्याचा फायदा फक्त पुण्याला होईल का? नाही, तर हा पूर्ण पश्चिम महाराष्ट्र, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, पश्चिम महाराष्ट्र, कोकणातले काही जिल्हे आणि मराठवाड्यातले जवळपास 8 ते 10 जिल्हे, औरंगाबाद आणि त्या परिसरातले जवळपास बीड, उस्मानाबाद, लातूरपर्यंतचा सगळा जो ट्रान्सपोर्टेशन आहे त्याचा ट्रान्सपोर्टेशनला उपयोग आपल्याला ह्या फ्रेट कॉरिडॉरमध्ये होणार आहे. त्याचबरोबर आम्ही सांगितलं की अधिकाधिक तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करा, जेणेकरून निर्याताभिमुख उद्योगाला चालना मिळेल. निर्यातीसाठीचं इन्फ्रास्ट्रक्चर हे डेव्हलप होईल आणि अधिकाधिक ह्या सगळ्या व्यवस्थेला चालना मिळेल. ह्या सगळ्या करत असताना आपल्याला इकोसिस्टीम डेव्हलप करायची आहे. इकोसिस्टीम अशी स्ट्रेंथन करायला पाहिजे की नवीन उद्योजकाला कुठलाही अडथळा राहणार नाही. मग तो उद्योग उभा करण्यामध्ये असेल, उद्योग चालवण्यामध्ये असेल. ODOP हा असा एक निवडलेला एक कन्सेप्ट आहे की 1 डिस्ट्रिक्ट 1 प्रॉडक्ट ज्याला निर्यात करायचा आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आम्ही प्रयत्न असा करतोय की ही इकोसिस्टीम स्ट्रेंथन व्हायला पाहिजे आणि पुणे जिल्ह्याचं आणि पुणे विभागाचं जे स्थान आहे ते अग्रगण्य राहावं, याच्यासाठी आपला प्रयत्न आहे. आम्ही हे करत राहू. आपण सर्व जे पुरस्कार विजेते आहे त्या पुरस्कार विजेत्यांना मी धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो, संयोजकांचा आभार मानतो आणि ह्या निमित्तानं मला जे आपल्यापर्यंत जे पॉझिटिव्हिटी पोचवायचा जो माझा प्रयत्न होता, की जे उद्देश होता की हे अधिक चांगल्या पद्धतीनं आपल्याला पुढे आपला उद्योग व्यवसाय चालण्यासाठीचं सगळे इकोसिस्टीम, हे सगळे वातावरण, अनुकूल वातावरण इथे आपण निर्माण करतो, ते सांगण्याचा माझा प्रयत्न होता. संयोजकांनी मला जी संधी दिली त्याबद्दल आभार. जाता जाता ह्या नवीन वर्षाच्या शुभेच्छेच्या निमित्तानं मी आपल्याला एक संस्कृत श्लोकामधून आपल्याला नवीन वर्षाचं शुभेच्छा देतो. संस्कृत श्लोक आहे, सर्वस्त ऋतू दुर्गाणी सर्व भद्राणी पश्यंतु, सर्व कामान वापनोतु, सर्व सर्वत्र नंदतु. अर्थ आहे कि सब लोग कठिनाइयों को पार करें, कल्याण ही कल्याण देखे, सभी की मनोकामना पूरी हो, सभी हर परिस्थिति में आनंदित हो. इंग्लिश ट्रांसलेशन है, मे ऑल ओवरकम द डिफिकल्टीज, मे ऑल सी abundant happiness, may everyone's desires get fulfilled, may all rejoice in every circumstances. फार वेळ झाला, परंतु त्यामुळं कदाचित मला वेळ कमी मिळाला असेल. मी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. सांगण्यासारखं खूप आहे. आपण एकत्र काम करू आणि माझ्याकडून एवढंच मी सांगेन की उद्योगामध्ये आपल्याला यशस्वी होण्यासाठी जी काही सर्वतोपरी मदत आहे ती मदत आमच्या कार्यालयाकडून होईल. आम्ही जास्तीत जास्त उद्योगाला चालना मिळण्यासाठी जे जे काही आमच्या परीनं करण्याचा प्रयत्न करतोय त्या प्रयत्नाचा आपण भाग व्हा आणि यशस्वी उद्योजक बना, एवढंच मी आवाहन करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. खरं तर